हॅलो फ्रेंड्स, मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. महाराष्ट्र राज्याचे हे वर्णन सार्थ ठरणारे आहे. राज्याला लाभलेला प्रचंड लांबीचा समुद्रकिनारा, विशाल सह्याद्रींच्या रांगा डोळ्यांचे पारणे फेडतात. महाराष्ट्र राज्याची भूमी ही संतांची, कवींची, लेखकांची, वीरांची आहे. या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. रयतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण त्यांनीच घालून दिले. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर समाजसुधारकांनी इथल्या समाजाची जडणघडण केली. समतेचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव इत्यादी संतांच्या शिकवणीनुसार महाराष्ट्र वाटचाल करत आहे. त्यांच्या जोडीला पंढरीचा विठोबा भक्कमपणे उभा आहे. संतांच्या सामाजिक सलोख्याच्या शिकवणीमुळे राज्य शक्तिशाली बनले आहे. परिच्छेद. महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. हे आपण सर्वजण जाणतोच. त्यासाठी राज्यातील 105 हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आणि मराठी माणसाला एकरूपी स्वराज्यच मिळवून दिले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परिच्छेद. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर देशाच्या तुलनेत राज्याने अनेक क्षेत्रात आघाडी घेण्यास सुरुवात केली. या काळात प्रामुख्याने कृषी, औद्योगिक, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सहकार अशा विविध क्षेत्रांत प्रगतीचे शिखर गाठण्यास सुरुवात झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने देशपातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राज्याच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंतच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा या अंकात घेण्यात आला आहे. परिच्छेद. भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत आपले राज्य सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी ध्येय धोरणांचा, निर्णयांचा आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर अवलंब केला गेला आहे. ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी होळकर या एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. मातृभूमीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने येते. अखंड हिंदुस्थानात आपल्या दातृत्वाने त्या अजरामर झाल्या आहेत. परिच्छेद. लोकमाता, राजमाता, वीरांगना, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री अशा शब्दांतून त्यांच्याविषयीचा आदर आजही जनमानसात दिसतो. अहिल्यादेवी या धर्मशील होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. पाटील कुलकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यव्यवहार हा लोकाभिमुख होता. त्यांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. अहिल्यादेवींचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णय सिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावण मास महात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. त्यांचे हे त्रिशताब्दी जयंती वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने या अंकात त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या प्रेरणादायी लेखांचा समावेश करून लोकराज्याने त्यांचा अभिवादन केले आहे. स्टॉप.